नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे असे अपडेट आहे। या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता 2 महिन्याचे मानधन 3000 रुपये लवकरच जमा होणार आहेत। यासाठी राज्य शासनाने एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। तर मित्रांनो, हा दिलासादायक व महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टल द्वारे करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक 24 मार्च 2025 रोजीचा हा जीआर आहे। तर मित्रांनो, शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 असल्यामुळे त्यावेळी माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 चे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना वितरित करता आले नाही। त्यामुळे आता सदर प्रलंबित असलेले अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टल द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे। त्यासाठी सदरहू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून मित्रांनो, शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्याचे मानधन 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या 2 महिन्याचे मानधन संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी पोर्टल द्वारे करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये जे मानधन वितरित करण्यात आलेले नव्हते, म्हणजेच ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या 2 महिन्याचे मानधन 3000 रुपये ते वितरित करण्यात आलेले नव्हते, ते आता ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये लवकरच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लवकरच जमा केले जातील। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।